हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत खिमा ही रेसिपी, सर्वांची आवडती अशी. तर बघा, आपल्याला सुरुवातीला खिमा हा स्वच्छ असं 4-5 पाण्यामध्ये आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हळद आणि मीठ लावून असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. तर हे खिमा आपण या ठिकाणी अर्धा किलो अशा प्रमाणामध्ये घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि दुसरीकडे आपल्याला पॅन गरम करून त्यामध्ये तेल थोडंसं टाकून त्यामध्ये आपल्याला खिमा ॲड करायचा आहे. आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे खिम्याला. हे पहा, आणि अर्धा किलो खिमा आहे म्हणल्यानंतर आपल्याला त्या हिशोबानेच सर्व साहित्य लागणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे इथे. हे पहा, खिमा असं छान असं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी वगैरे ॲड करून छान असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, तुम्ही पाहू शकताय की आपला खिमा हा छान असा शिजून आलेला आहे. असं तुम्हाला चेक करायचं आहे, दाबून पाहायचं आहे त्याला. आणि दुसरीकडे आपल्याला कढाई गरम करून त्यामध्ये खिम्याच्या हिशोबाने आपल्याला इथे कांदा यूज करायचा आहे. अर्धा किलो खिमा म्हटल्यानंतर त्या प्रमाणामध्ये आपल्याला कांदा इथे वापरायचा आहे. आणि कांदा पण छान असा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. छान असं थोडंसं ब्राऊन कांदा होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला थोडासा टोमॅटो इथे ॲड करायचा आहे यामध्ये. टोमॅटो गावरान असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी वापरली तरी चालेल. आणि छान असं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे कांदा पण आणि टोमॅटो पण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत. आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं इथे परतून घ्यायचं आहे. खूप छान अशी लागते खिमा. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा. मी आवर्जून सांगेन, तुम्हाला फार आवडणार आहे. आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे, काहीच वेळ लागत नाही. हे पहा, आपलं छान असं परतत आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आपल्याला इथे यूज करायची आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. अद्रक, लसूण, कोथिंबीर ही पेस्ट आपल्याला थोडीशी पाणी त्यामध्ये ॲड करून आपल्याला मिक्सर करून ही पेस्ट इथे वापरलेली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. छान असं आपल्याला इथे हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. छान असं तेल सुटत चाललेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत. यामध्ये आपण सुरुवातीला थोडी हळद टाकलेली होती खिम्यावर, त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे थोडीशा कमी क्वांटिटीमध्ये हळद यूज करायची. आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मसाला ॲड करायचा आहे. मसाला तिखट तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता. तुमच्याकडे ठेवणीमधला जो कोणता मसाला असेल तो चालेल. थोडीशी काश्मीरी लाल तिखट आणि
हा मसाला काळा तिखट इथे तुम्ही वापरायचं आहे. खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतरनं आपला मसाला तेल सोडला की त्यानंतर आपल्याला हा खिमा जो आपण स्टीम करून घेतलेला होता ना, तो इथे आपल्याला ॲड करायचा आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये, छान तेल सोडेपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला आणि तुम्ही पाणी हवं तसं तुम्ही इथे हे ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता तुम्ही. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी आवडते त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे पाणी ॲड केलं तरी चालणार आहे. तर बघा तुम्हाला गाईज कसं वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.